नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. आज आपल्यासोबत असे दिग्दर्शक आहे की त्यांचा प्रवास आपल्यासाठी एक जिवंत धडा आहे. तो म्हणजे शिकण्यासारखा, प्रेरणा मिळणारा आणि हृदयाला भिडणारा. त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कलेवरचं अतूट प्रेम बघितल्यावर आपल्याला समजते मर्यादा ही परिस्थितीत असते, पण स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपल्या मनात असते. या जिद्दी प्रवासातून निर्माण झालेले एक मोठे कलाकार आज आपण त्यांच्या समोर गप्पा गोष्टी मारणार आहे. तर माझ्यासोबत आहे कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय सर. विजय सर, सिद्धू गोंधळ या युट्यूब चॅनल सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे. थँक्यू. आज आपण गप्पा गोष्टी मारूया तुमचा येणारा नवीन मराठी चित्रपट कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट. मगाशी आपलं डिस्कस झालं, त्यामध्ये तुम्ही म्हणाले की हा चित्रपट कोकणातील मुलांच्या आयुष्यातली वास्तव तुम्ही संवेदनपणे एकदम मांडले आहेत, एकदम व्यवस्थित मांडले आहे. तर त्याच्यासोबत आपण गप्पा गोष्टी मारूया. तर सर्वप्रथम सर, मला पहिला तुम्हाला अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप मोठा, तुम्ही एवढा मोठा चित्रपट घेऊन येतात आहे, ते पण कोकणासाठी. आणि हे मराठी चित्रपटासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मराठी प्रेक्षकांसाठी. तर सर, पहिला प्रश्न माझा असा आहे, हा कुर्ला टू वेंगुर्ला हा जो तुम्ही चित्रपट आणला, हा ह्याची कल्पना कशी सुचली, म्हणजे हा चित्रपटाची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली थोडी पार्श्वभूमी सांगतो. माझे जे रायटर आहेत या फिल्मचे, अमरजीत आमले, हे गेले जवळजवळ 30 वर्ष महाराष्ट्रात एक चळवळ चालवत आहेत, ज्याचं नाव आहे स्पंदन परिवार सिनेमा मुवमेंट. ओके. ते काय करतात, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये जातात आणि त्या मुलांकडून फिल्म मेकिंग वर्कशॉप्स कंडक्ट करून घेतात, 0 बजेट. ओके. याचे काही मानधन घेत नाहीत ते. आणि फ्री मध्ये त्यांचं ते वेड आहे, पॅशन आहे. आणि ते ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या मुलांकडून त्यांच्या विषयात, त्यांच्या मातीतले जे विषय आहेत त्यांच्या फिल्म्स बनवून घेतात. आणि आता गेले 30 वर्ष त्यांच्या सोबत असल्या कारणाने मी सतत त्यांच्यासोबत वेगवेगळ्या वर्कशॉप्स मध्ये असतो. आणि त्या वर्कशॉपच्या माध्यमातून आम्ही अनेक शॉर्ट फिल्म्स बनवून घेतल्या मुलांकडनं. आणि अनेक मुलांची शिक्षण पूर्ण झाली. काही जण NSD, FTI, ललित कला केंद्र अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये जाऊन आता प्रोफेशनल लेवलला काम करतायत. तर वेंगुर्ला आम्ही एक वर्कशॉप घ्यायला गेलेलो. त्या वर्कशॉपच्या दरम्यान आम्हाला असं कळलं तिकडे की आम्ही एका मंगल कार्यालयामध्ये गेलेलो. तर त्या मंगल कार्याचे जे ओनर आहेत ना, ते ओनर म्हणाले की अहो, आमच्या मुलांची लग्न, म्हणजे त्यांच्या मुलांचं लग्न जमत नाहीये. ओके. लग्न जमत नाहीये. आणि मग बोलण्यात विषय निघाला की अरे, अजूनही तिकडे असा विषय आहे की मुलं सधन आहेत, शेतकरी आहेत, वेल सेटल्ड आहेत, पण सगळ्यांना शहराचं इतकं आकर्षण निर्माण झालंय की चांगले सधन शेतकरी किंवा सधन मच्छीमार असून सुद्धा मुलं 40 पर्यंत पोहोचली तरी ती अविवाहित आहेत. म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण त्यांना लग्न त्यांचे झालं नाही, कारण की तिकडच्या मुलींना मुलं ती नको आहेत, त्यांना शहराची पाहिजे, गावात राहणारा मुलगा नको आहे. ओके. म्हटलं अरे हा विषय आहे. आता काय आहे, जसं प्रथमदर्शनी विचार केला तसं वाटतं की मुली चूक आहेत. तसं नाहीये. दृष्टिकोन कधीही मला असं वाटतं की लेबल लावणं सोपं आहे ना, की हा दृष्टिकोन चुकीचा आहे. तसं नाही. मग हळूहळू आम्हाला बोलल्यानंतर, मुलींची पण आम्ही बोललो, लक्षात आलं की तो प्रॉब्लेमच नाहीये की मुलगे चूक आहेत किंवा मुली चूक आहेत. हे खूप डीप आहे, हे खोल आहे. प्रगतीची काय नक्की डेफिनेशन झालेली आहे मुलांची आणि मुलींची तयार, माइंड सेट वेगळा. एक्झॅक्टली. व्हॉट इज प्रोग्रेस, हे जेव्हा लक्षात आलं ना की अरे हे थोडंसं इतकं उथळ नाहीये पटकन, याचा थोडासा डीप स्टडी आहे. मग म्हटलं की अरे हा विषय आहे. हे माझा मित्र आहे सुमुख म्हणून. सुमुखने ही कल्पना आम्हाला ऑलरेडी एक डोक्यामध्ये टाकलेली, आधी सांगितलं किंवा असा असा कोकणात इश्यू आहे, त्याच्यावर काहीतरी आपण बनवू शकतो. आणि आता म्हटलं प्रथमदर्शनी सगळं कळतच आहे, म्हणजे लेट्स मेक अ फिल्म ऑन दिस. लिखाण केलं, स्क्रिप्ट बनली. लिखाण तुम्हीच केलं? नाही, मी डिरेक्टर आहे या फिल्मचा, अमरजीत आमले लेखक आहेत. पण आम्ही एकत्र बसून ते स्क्रिप्ट डेव्हलप करणं वगैरे ती सगळी प्रक्रिया असते आमची पूर्ण. ओके. खूप सुंदर विषय तुम्ही खरं आणतात आहे. हा विषय मी कोकणाचा आहे आणि मला माहिती आहे ही खूप मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे की तिकडे कोकणाच्या मुलांना मुली मिळत नाहीये. पण मी सांगू सिद्धेश, मी जसं जसं या फिल्मचा प्रवास पुढे पुढे सरकला ना, मला हळूहळू लक्षात आलं आणि लोकांकडूनच हे कळलं की हा प्रश्न कोकणाचा नाहीच आहे फक्त, म्हणजे हा ओव्हरऑल महाराष्ट्रात प्रश्न आहे. म्हणजे जिथे गाव आहे, ग्रामीण आहे, तिकडे हा प्रश्न आहे. मराठवाड्यात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे हा प्रश्न आहे. इनफॅक्ट माझा जो कॅमेरामन आहे तो माझा FTIचा सिनियर आहे, तो हैदराबादचा आहे. त्याला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा तो पण म्हणाला की अरे माझे कझिन्स, मेरे इधर भी प्रॉब्लेम, मेरे इधर भी प्रॉब्लेम आहे रे, मेरे कझिन्स को शादी नहीं हो रही, असा बोलला तो. आणि सिरियस आहे. म्हणजे हे खरंच आहे.
कारण काय शेवटी अल्टिमेटली गावं सगळीकडे गावच आहेत ना, आणि शहरच आहेत. हे जे काही पूर्ण शहर झालेली आहेत त्याचं एवढं आकर्षण झालेलं आहे ना की हा सगळीकडे प्रॉब्लेम आहे. बरोबर बरोबर. पण मला तुम्ही आता म्हणाले हा प्रश्न पूर्ण ग्रामीणचा आहे, ओके, पण तुम्हाला काय वाटलं हा कोकणात जाऊन शूट करूया आणि ह्याचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला, मग शीर्षक कसं तुमच्या डोक्यात आलं, म्हणजे हे टायटल द्यावं? हे टायटल बेसिकली काय आहे, आम्ही जेव्हा कोणत्याही स्क्रिप्ट लिहितो ना तर आम्हाला विचार असतो की टायटल खूप अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. माझे जे अमरजित आमले रायटर आहेत ते मित्रच आहेत माझे आता चांगले, तर त्यांना अचानकपणे असं जसं काहीतरी एक इंटरेस्टिंग टायटल पाहिजे ना, तर आता कोकणाच्या पार्श्वभूमीवर करत होतो त्यामुळे म्हटलं कोकण बहुल एरिया कुठला आहे, कुर्ला, भांडूप वगैरे असे सगळे. योगायोगाने आम्ही वेंगुर्ल्यात होतो आणि वेंगुर्ल्यातच स्क्रिप्ट लिहिली, तिथे पूर्ण लिहून वेंगुर्ल्यातच स्क्रिप्ट लिहिली आम्ही. आणि म्हटलं मग हे बेस्ट आहे, कुर्ला टू वेंगुर्ला कॅची टायटल आहे, पटकन लगेच लक्षात येतं. म्हटलं लेट्स एनकॅच दिस, आणि मग ते टायटल फायनल करून टाकलं. खूप छान नाव आहे आणि थोडं वेगळं आहे, आणि लगेच कुर्ला टू वेंगुर्ला ऐकलं ना कोकणात गेल्याचं वाटतंय, खूप छान वाटतंय एकदम, खूप म्हणजे मस्त आहे. आणि ह्याचा मी टीजर बघितला, यामध्ये खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि हे सर्वांना कलाकार आवडणार आहेत मराठी प्रेक्षकांना. ह्यांची निवड कशी झाली या चित्रपटासाठी, आणि मला हाच कलाकार पाहिजे, मला हीच अभिनेत्री पाहिजे, मला हाच अभिनेत्री, हे कसं डोक्यात आलं आणि कसं ह्यांना एकत्र तुम्ही आणलं? काय आहे, फिल्म जेव्हा आपण कुठलीही लिहितो तेव्हा ते कॅरेक्टरचा एक जर्नी होत असतो लिहिता लिहिता. तर आपण बघितलेले असतात ना परफॉर्मन्सेस ऍक्टर्सचे, बघितलेलं. तर मग लिहिता लिहिता एक डोक्यामध्ये ऑप्शन्स यायला लागतात की अच्छा या कॅरेक्टरसाठी हा जाईल, या कॅरेक्टरसाठी हा जाईल असं. बट समहाव मला असं वाटतं की हे कॅरेक्टर्स जे आहेत, जे प्ले केलेले आहेत ऍक्टर्स, तर हे इतके चपकल आहेत ना त्या एका रोलसाठी की समहाव मला असं वाटलं की नाही हा करेक्ट आहे, हा करेक्ट आहे, हा चेहरा बघण्यात आपल्याला मजा येते. म्हणजे मी जेव्हा गौरीचं कॅरेक्टर आहे, जिला जे कॅरेक्टर असं की जिला मुंबईतला नवरा पाहिजे, गौरी वीणा जामकर, तर ते लिहिता लिहिताच मला असं लक्षात आलेलं की अरे हे कॅरेक्टर वीणा जामकर साठीच आहे आणि तीच करू शकते. आणि त्या फिल्म मध्ये जे तिने कमाल केली आहे, आउटस्टँडिंग. आणि ह्याच्यामध्ये टीजर पहिलं कॉमेडी खूप छान दिसते, थोडंसं त्याच्याबद्दल जरा सांगा. काय आपल्याकडे चित्रपट खूप प्रिची असतील ना तर लोक फार त्याला पहिल्यांदा रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे एक कॉमन ऑडियन्स आहे की जो एंटरटेनमेंटला प्राधान्य देतो. एंटरटेनमेंट म्हणजे काय ते की औषध असेल तर ते कडू औषध असेल तर घेताना नाक मुरडतं, जात नाही. करेक्ट. त्याला शुगर कोटेड काहीतरी लेप दिला तर ते पटकन शरीरात जातं. छान उत्तर दिलं सर. तर ते तसं आहे की विषय गंभीर आहे, पण तो जर गंभीर पद्धतीने मांडला असताना लोक गेली नसते पिक्चर बघायला, जाणार लोक. आणि तो हसत एवढे मोठे कलाकार हसत खेळत धमाल करत. म्हणून मी कुठेही आता प्रमोशन पब्लिसिटी चालू आहे तर मी सगळ्यांना सांगतो की एवढी गॅरंटी आहे की तुम्ही धमाल कराल, कुटुंबाने बघा. म्हणजे असं कुटुंबात बघू शकतो असं. पूर्वी आहे ना काय व्हायचं, पूर्वी असे अनेक चित्रपट यायचे जिथे फॅमिली घेऊन बघायला. आता कसं आता चित्रपटांचा पूर्ण जॉनर बदलला. म्हणजे भीती वाटते मी हा चित्रपट बघायला जाऊ का, मी माझ्या मुलाला घेऊन जाऊ का. तर मी एवढी गॅरंटी देतो की खूप वर्षांनी मराठीमध्ये असा सिनेमा आलाय की जो तुम्ही कोणासोबत, अख्ख्या कुटुंबासमोर, अख्ख्या परिवारासोबत, अख्ख्या घराण्यासोबत, खानदानासोबत, अख्ख्या गावासोबत, शहरासोबत बघा, तुम्ही धमाल कराल, एन्जॉय कराल, हसाल, पोट धरून हसाल. टीजर बघूनच काय. आणि एंड, आणि नुसतं म्हणजे हसणं म्हणजे करमणूक म्हणजे अशी नुसती उथळ करमणूक नाही, हसता 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 अलगद एंडला तुम्हाला एक आपल्याला लागतो अरे हाय खरं आहे, बदलायला पाहिजे आपण. सिनेमा जेव्हा संपतो ना तेव्हा तुम्ही तो मेसेज घेऊन जाता नकळत. आता तुम्ही या सिनेमाबद्दल एवढं छान सांगतात, फक्त प्रेक्षकांना आपल्याला छोट्या शब्दात फक्त सांगा, म्हणजे पूर्ण स्टोरी नाही सांगत आहे, पण काय सिनेमामध्ये आम्हाला बघायला आवडेल, काय मिळेल, विषय काय. सिनेमाची टॅगलाईन आहे ना तीच तुमच्या जवळची आहे, माती आणि नाती जोडणारा सिनेमा. अरे वा, छान. जो सिनेमा बघेल ना तो त्याच्या मातीशी आणि त्याच्या नात्यांशी पटकन कनेक्ट होईल. खूप सुंदर सुंदर सुंदर. मला सांगा कोकणात शूट करताना अनुभव कसा होता कुर्ला टू वेंगुर्ला? कोकण अमेझिंग आहे आणि कोकणातली माणसं ही एवढी जबरदस्त आहेत ना, म्हणजे काहीच काढून देतील. मी कोकणातलं, मला माहिती आहे, काहीच काढून देतील. वेंगुर्ल्यामध्ये आम्ही
ज्यांच्या घरी शूट केलं ती आमची तोरसकर ताई, माधवी तोरसकर ताई, त्यानंतर कोकणातला जेवढा सगळा ग्रुप आहे पूर्ण, कलावलय म्हणून तिकडे एक खूप मोठी संस्था आहे, त्याचे सगळे जे उन्हालेकर आहेत, खामकर काका आहेत, किंवा अजून पण त्यांची सगळी मित्रमंडळी आहेत. म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही कुठल्या तरी दुसऱ्या जागी शूट करतोय. प्रेम प्रेम मिळतं, कुटुंबासारखी भावना होती, कुटुंबासारखी. त्यामुळे जेवायला सगळं छोटे छोटे गोष्टी सगळ्या त्या कोकणातल्या माणसांनी मदत केली असेल. म्हणजे अण्णा जोशी म्हणून आमचे हे होते, कॅटरर्स होते, तर त्यांचं जेवण म्हणजे अमेझिंग. म्हणजे ते जेवणच वेगळं, कोकण हा विषयच वेगळा आहे. पहिली गोष्ट आउटस्टँडिंग. म्हणजे मी म्हणतो की मला कधी आयुष्यात जर चित्रपट करत राहायला संधी मिळाली तर मी सतत कोकणात शूट करेन. कोकण बघितलं ना, कोकण हा विषय आला तर दिसते स्वर्ग, माणुसकी आणि आपली माणसं, ते म्हणजे कोकण. एवढं आपलं सुंदर कोकण आहे. मला सांगा, कोकणात शूटिंग करताना असा कोणता किस्सा आहे तो तुम्हाला आठवतोय की तो तुमच्या स्क्रिप्ट मध्ये लिहिला नव्हता, तो तुमच्या स्क्रिप्ट मध्ये नाही लिहिला होता, पण तो तयार झाला, तो तुम्हाला त्या सीन मध्ये आणला तो तुम्ही? काय असेल तर अनेक स्पॉन्टेनियस डिसिजन्स होत असतात. कारण काय, जशी स्क्रिप्ट लिहितो तशीच ती एक्झिक्यूट होत नसते. 100% कधीच नाही होत. ते वेगवेगळे त्यावेळेला सुचत जातं की अरे आपण असं करूया, अरे आपण असं करूया, आपण असं करूया, असं होतं. मला आठवते की, पण आता ते सांगितलं तर सिक्रेट रिव्हील होईल खरं तर, त्यामुळे तो किस्सा नाही सांगत. दुसरं बरं ठीक आहे. याच्यामध्ये हा जो फिल्मचा जो क्लायमॅक्स आहे ना, क्लायमॅक्स, त्या क्लायमॅक्स मध्ये कसं सांगू, ऍक्च्युअली ते सांगितलं तर गडबड होईल जाईल. मग थोडंसं कधी सांगायचं, एकदम थोडंसं सांगा. हा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. सुनील तावडे आहेत ना, सुनील तावडे आणि वैभव मांगले यांनी जी जुगलबंदी केली आहे ना, म्हणजे लोक वेडी होतात. प्रायव्हेट शो मध्ये भारी आहेत, हिरे आहेत कोकणातले ना, ते इन जनरल मराठी चित्रपट सृष्टीतले हिरे आहेत दोघे जण. तर वैभव मांगलेंनी आणि सुनील तावडेंनी जी बॅटिंग केली आहे, सुनील तावडेंनी अचानकपणे काय, म्हणजे ते असं कॅरेक्टर आहे की ज्यांना त्यांची सून गावी राहावी मुलासोबत असं वाटतं, पण मुलीला मात्र त्यांना मुंबईचा जावं पाहिजे. तर ते असे कोणाला पण असं काय पण बोलायचे ना डायलॉग, तर ते असं त्यांनी एक पटकन काहीतरी पकडलं असं की आता तुला बोलले की काय रे, कुठे गेला होतास, आणि हे त्यांनी असं पकडलं आणि ते इतक्या करेक्ट टायमिंगला टाकतात ना सिनेमामध्ये, अमेझिंग मजा आली. म्हटलं अरे वा सर, ही एकदा गंमतच झाली पूर्ण. खूप. वैभव मांगलेंचं आहे, वैभव मांगलेंनी कुठून ते मॅच मेकर आहेत, म्हणजे ते असे लग्न जुळवतात, मुंबईची स्थळ घेऊन येतात कोणाकोणाला. तर त्यांचा एक तकिया कलाम आहे की अख्ख्या हिंदुस्थानात शोधून सापडायचं नाही असा पोरगे शोधून देते तुका, अख्ख्या हिंदुस्थानात. म्हणजे त्यांना असं वाटतं की जगातल्या, आणि ते म्हणतात अख्ख्या हिंदुस्थानातल्या पोरींचं आयुष्य सुधरवलंय मी की अख्ख्या हिंदुस्थानातली स्थळ, बेस्ट स्थळ याच्याकडे खूप सही आहे कॅरेक्टर ते. म्हणजे खूप तुम्ही ज्याप्रमाणे गप्पा मारतात, ज्याप्रमाणे तुम्ही कोकणामध्ये जी शूटिंग झाले या कुर्ला टू वेंगुर्ला, खरंच आम्हाला तो थिएटर मध्ये जाऊन बघणार का वाटतोय, तो खूप छान वाटतोय. पण शूटिंग कुठे झाली कोकणामध्ये? वेंगुर्ल्यातच, पूर्ण वेंगुर्ला, कम्प्लीट वेंगुर्ल्यात शूट केलंय आम्ही. एक थोडस 5 दिवसाचं होतं, ते कोविड लागला, कोविडमध्ये सगळी गडबड झाली. कोविडच्या टायमाला अर्धी फिल्म झालेली आधी, अर्धी फिल्म आम्ही नंतर एक साधारण वर्ष 1.5 वर्षांनी पूर्ण करू शकलो. ते मग पुण्यामध्ये केलं. पेशन्स कसा ठेवायचा असतो चित्रपट बनवण्यासाठी, तो सरांकडून घ्यायचा. असं नाही की सर थांबले, सरांनी विश्रांती घेतली, वेळ दिला, पेशंट ठेवले आणि पुन्हा चित्रपट तो पूर्ण तयार केला. नाही, घाई गडबडीत करून टाकला असताना तर तो तसा झाला नसता जसा हवा होता. कोविडमध्ये लोकांनी केलं शूट, थोडे रेस्ट्रिक्शन मध्ये वगैरे, पण ते जर त्याने ना सिनेमा अशा धाटणीचा आहे ना की तो असा कॉम्प्रोमाइज सिच्युएशन मध्ये मारला गेला असता. त्यामुळे तो व्यवस्थितच करायचा होता, म्हणून आम्ही वाट बघितली आणि पूर्ण केला. ओके, खूप सुंदर, छान. मला तो तुमच्याकडे यायचंय, तुमच्यावर प्रश्न विचारायचा आहे. हे दिग्दर्शक जे तुम्ही केले ह्याच्यामध्ये काम, आणि सर खरं हँडिकॅप आहे, तुम्ही बघू शकता, पण कसं केलं तुम्ही, कसं मॅनेज केलं? म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर जर मिळालं आताच्या तरुण पिढीला, कारण की आम्ही तरुण पिढी आहे ना, प्रत्येक वेळेला परमेश्वराकडे रडत असतो, देव मला हे नाही, परमेश्वर हातपाय सगळे दिले, तरी पण आम्ही रडत असतो, देव मला हे पाहिजे ते.
आज सरांकडे बघा, तरी सरांनी एवढा मोठा चित्रपट बनवला, कसं मॅनेज केलं सर? पहिलं तर ही तरुण पिढी, मी तरुण पिढी, मी पण तरुणच आहे. मला अचानकपणे असं वाढून बसलेला म्हातारा माणूस कोणतरी बसलाय, त्यामुळे मी पण तरुणच आहे. यू शुड बी. एनिवे, जोक्स अपार्ट, काय ना सिद्धेश, बघ, अपंगत्व आहे ना मनात असतं, मनात मेंदूत असतं. सी, मी आता हल्लीच आहे ना एक स्नेहज्योत म्हणून एक संस्था आहे, स्नेहज्योत, त्याचा मी ट्रस्टी आहे, बोरिवलीत आहे, पण आमचं काम महाराष्ट्रभर चालतं. सुधाताई वाघ म्हणून त्याच्या प्रमुख आहेत. माझ्या लहानपणापासून ते माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि माझ्या अख्ख्या एज्युकेशन मध्ये त्यांचा पूर्ण मोठा सहभाग आहे. एकंदरीत माझं ग्रूमिंग त्यांच्या, ते आणि दादा पटवर्धन जे अस्मिता संस्थेचे प्रमुख होते, त्यांच्यामुळे झालंय. तो आता हल्लीच ना आम्ही काम सुरू केलं, स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान. ओके. आम्ही फिजिकली डिसेबल्ड मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करतो. सरांचं कौतुक करावं. नाही, कौतुक काही नाही. जे मी समाजाने मला दिलंय ना तेच मी रिपेमेंट करतो, त्यात काही मोठेपणा नाहीये. सांगण्याचं मतितार्थ काय आहे की हे करत असताना ना मला एक लक्षात आलं की अपंग तो प्रत्येकामध्ये आहे, बरोबर. मग आता आपण अपंग, दिव्यांग, स्पेशली एबल्ड अशा वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी वापरतो, राईट. मी म्हणतोय की तुझं अपंगत्व दिसत नाही, बरोबर, दिसत नाही. ते मनात असेल, मेंदूच असेल. फॉर एक्झाम्पल, लोक घाबरतात, स्टेज फिअर असतो, ते पण एक अपंगत्व आहे ना, डिसॅबिलिटीच आहे. मी म्हणतो की तू, माझं अपंगत्व दिसतं, सो हे दृश्य अपंग आहे. मी दृश्य अपंग आहे. काय उत्तर दिलं? तू अदृश्य अपंग आहेस, बरोबर. मी विजिबली डिसेबल्ड आहे, बरोबर. तू इनव्हिजिबली डिसेबल्ड आहेस. लक्षात आलं? तर मला असं वाटतं की इनव्हिजिबल डिसेबिलिटी प्रत्येकामध्ये असते. मनानं अपंग असणं हे उलट मला असं वाटतं की ते जास्त घातक आहे, त्याच्यावरती जास्त काम करायला पाहिजे, बरोबर. शरीराच्या अपंगत्वावरती आहे ना तुम्ही समहाव मात मिळवू शकता, आलं लक्षात? सो मला असं वाटतं की या संपूर्ण जर्नीमध्ये ना एक माझ्या शिक्षकांमुळे असेल, सुधाताईमुळे असेल, दादांमुळे असेल, माझ्या आई वडिलांमुळे असेल, बहिणींमुळे असेल, मला ना एक नेहमी एक लर्निंग मिळालेलं आहे की खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. आपलं स्पिरिट, आपलं जे हे आहे ना, काय म्हणतात ते, मनाची जी ताकद आहे, मी मगाशी तो शब्द, मनाची ताकद इतकी स्ट्रॉंग असायला पाहिजे ना की येणारं कुठलंही संकट ना तुला विचारेल बाबा की मी बाजूला होऊ का, हो बाजूला, मला पुढे जायचंय, तू काही कर. तुमचा आत्मविश्वास तुम्ही तुमची सर्व स्वप्न पूर्ण करू शकता. माझंच नाही, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आत्मविश्वासावरच सगळं असतं. काय आहे ना सिद्धेश, टॅलेंट मला असं वाटतं थोडं कमी जास्त चालतं, फरक नाही पडत. काय सगळेजण काय, सगळ्यांचा आयक्यू काय मोठा असतो? नसतो. पण लोक मी बघितलेत रे, याला कॉन्फिडन्स, फक्त कॉन्फिडन्स वरती पुढे गेलेली आहे, खूप कॉन्फिडन्स. त्यामुळे कॉन्फिडन्स स्वतःचा बूस्ट करणं खूप गरजेचं आहे, आणि तो स्वतःलाच करता येतो. आपल्या आजूबाजूला सगळे कॉन्फिडन्स लो करायलाच बसलेले असतात. आपल्याला वाटतं की त्याला काय ऍक्च्युअली येत नसतं, पण तो कॉन्फिडन्सवर सगळं जिंकलेलं असतं, आणि आपल्याला सर्व येत असतं पण आपल्याकडे कॉन्फिडन्स नसतं, तिथे सगळं. आणि आपला एकदा कॉन्फिडन्स दिसला ना की ऑटोमॅटिकली सराउंडिंग एनर्जी पण तशी क्रिएट होते, माणसं पण तशी पॉझिटिव्हली येतात. तुम्ही जसा विचार करता निगेटिव्ह लोक. आणि ऑब्व्हियसली माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली, मला चालतं केलं कॅलिपर हे करून. माझ्या शिक्षकांनी मला कॉन्फिडन्स दिलाय. माझ्या अरविंद गंडबीर हायस्कूलचा विद्यार्थी मी, जोगेश्वरीच्या. मला इतके सुंदर शिक्षक भेटले, त्यांनी मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाठवलं, माझ्यावर मेहनत करून घेतली. सो ओव्हरऑल जर्नी जो आहे ना पूर्ण, माझ्या बहिणींनी, मला 4 मोठ्या बहिणी आहेत, हो, त्यांनी माझ्यावरती प्रचंड मेहनत केली आहे. सो फॉर्च्युनेटली मला ना सराउंडिंग बरं मिळालं, चांगलं मिळालं, खूपच छान मिळालं. त्यामुळे मग मला तो कॉन्फिडन्स पण वाढत गेला, असा मजा आली. हे उत्तर आहे ना सर, जे पण लोक व्हिडिओ बघणार ना, खूप मोठं मोटिवेशन आहे. आणि हे उत्तर मला वाटतं दुसऱ्यांकडून कुठे मिळालं नसतं, तुमच्याकडून जे मिळालंय ना, खरं सांगतो, आज माझ्यामध्ये जेवढा आत्मविश्वास वाढला ना, जे व्हिडिओ बघतील खरंच खूप त्यांचा आत्मविश्वास वाढेल. चांगली गोष्ट आहे. मला सांगा, हे जे एवढे मोठे कलाकार आहेत, त्यांनी काम केलं, त्यांनी कसं सपोर्ट केला तुम्हाला दिग्दर्शक करताना, म्हणजे कसं प्रेम दिलं त्यांनी? काय आहे ना, एकदा स्क्रिप्ट आवडली ना,
म्हणजे असं स्क्रिप्ट एकदा मनापासून आवडली की प्रत्येक ऍक्टरला असं वाटतं शेवटी त्यांचा पण परफॉर्मन्स आहे, ते लोक त्यांना पण लोक बघणार आहेत, बरोबर की नाही. तर एकदा स्क्रिप्ट आवडली की सगळे ऍक्टर्स त्याप्रमाणे व्यवस्थित काम करायला लागतात. आणि दुसरं दिग्दर्शकाची किती कमांड आहे, तो कसा गाईड करतोय, तो सेटवर कसा आहे त्याला म्हणजे बेसिकली ही इज लाईक अ कॅप्टन, ही ऑर शी इज लाईक अ कॅप्टन. तर कॅप्टनची नेतृत्व करण्याची त्याच्याकडे कला आहे का, त्याला स्क्रिप्ट मुळात समजली आहे का, तो काय करतोय, तो जो सीन करतोय डायरेक्ट, त्या सीन मध्ये जे इन्साइट्स आहेत, त्या सीनच्या जे इन्साइट्स आहेत, ते इन्साइट्स काढून घेण्याची त्याच्याकडे क्षमता आहे का, हे सगळे ऍक्टर्स बरोबर जोखत असतात. आणि एकदा त्यांना लक्षात आलं की याला कळतंय हा काय करतोय ते, मग ते ऑटोमॅटिक काम करतात. आणि हे सगळे अरे खूप खूप मस्त ऍक्टर्स आहेत, माणूस म्हणून पण सगळे, आणि खूप मस्त, छान, खूप प्रेमाने, अगदी जेल म्हणजे वी वेअर लाईक अ फॅमिली इन फॅमिली. आम्ही वेंगुर्ला जसे कुटुंबासारखे राहिलोय, छान मस्त मजा आली, एकदम भारी, एकदम पोस्टर बघूनच तो वाटतो एकदम भारी. मला सांगा, या चित्रपटामध्ये जी गाणी वापरली, मी ऐकलं गाणं, खूप सुंदर गाणं, गाण्याबद्दल थोडं सांगा जरा प्रेक्षकांना. माझा वर्गमित्र आहे अक्षय खोत, मालवणचाच आहे, आणि खूप चांगला म्युझिक कंपोजर आहे. ऍड्स, जास्त करून ऍड्स मध्ये काम केलंय त्याने. आणि आम्हाला दोघांना बरेच वर्ष एकत्र काम करायचं होतं. तर मग मी म्हटलं, जेव्हा त्याला ही स्क्रिप्ट ऐकवली त्याने मग मला एक मस्त खूप सुंदर एक पटकन आम्ही असेच गप्पा मारत होतो, म्हटलं असं असं आहे रे. आणि एंड सिच्युएशनला एक त्याने, काय माहिती ना त्याला कुठून, ती एक मेडिटेशन असतं ना, हे जे कलाकार असतात ना ते मेडिटेटिव्ह असतात, समाव तो काय कुठल्या त्याला धुनकी लागली आणि त्याने पटकन, त्याच्या हातात गिटार होती आणि त्याने तीच वाजवायला सुरुवात केली आणि ला 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 इवल्याशा जागी इवलेसे स्वप्न सामावले. म्हटलं वा अक्षय, ही टॅगलाईन त्याने काय सुंदर म्हटलं, इवल्याशा जागी इवलेसे स्वप्न सामावले. म्हटलं अक्षय ग्रेट, म्हटलं गाणं तयार कर याचं. हे गाणं आता रिलीज होईल काही दिवसांनी, आणि परवा जे रिलीज झालं ते गो 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 तुझ्या गोवाचं नाव काय. समाव मी तानसेन नाहीये, पण मी कानसेन आहे, त्यामुळे मला थोडस कळतं की अरे हे छान आहे, हे चांगलं आहे. नाही, मी ऐकलंय गाणं, मी पण सेम कानसेनच आहे, आणि खूप छान वाटलंय गाणं ऐकून. मी 2-3 वेळा ते गाणं सारखं बघितलं. चंचल काय, आमचे मित्र आहेत चारुदत्त सोमण, जे वन ऑफ द प्रोड्युसर पण आहेत, त्यांची बहीण आहे चंचल काय, त्या लेखिका आहेत, आणि फिल्मसाठी गाणी नव्हती लिहिले, पण त्यांच्या कविता मी वाचल्या, खूप सुंदर. आणि त्यांना मी एक सिच्युएशन दिली सुरुवातीची, एक अशी सिच्युएशन आहे फिल्म मध्ये की जेव्हा या ज्या स्टोरीज आहेत, वीणा आणि प्रल्हादची आहे, सायंकित आणि स्वानंदीची आहे, त्यानंतर सायंकित स्वानंदीची आहे, त्यानंतर नंदू आणि शर्मिला, हा नंदू आहे, ही शर्मिला आहे, हे दोघे इंट्रोड्यूस होतात या फिल्मने. शेखर बेटकर आहे, बाबू शेखर बेटकर, अमेय आणि अनघा राणे. तर कॉन्फ्लिक्ट येतो एका पॉइंटला, आणि त्यांना म्हटलं की चंचलजी, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम झालेत आणि कळत नाहीये काय करायचं, काय लिहू शकाल, जरा मला लिहून द्या ना. त्यांनी एक दिवस घेतला आणि मग त्यांनी मला पहिल्या लाईन्स ऐकवल्या की अल्याड विहीर पल्ल्याड दरी, खैसून रे साहेबा आणू माशाची कडी. अरे वा, मी म्हटलं वा, मिल गया येतो. आणि लगेच अक्षयला ऐकलं, अक्षय काय, अक्षय एकदम भन्नाट माणूस आहे. अल्याड विहीर पल्ल्याड दरी, खैसून रे साहेबा आणू माशाची कडी. छान आहे तुमचा. टंग टंग टंग. सुहास सावंतने गायले गाणी. सुहास सावंत आउटस्टँडिंग सिंगर आहे. आपली सगळी गाणी मी प्रेक्षकांना सांगेन, सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवर, सावन, गाना, स्पॉटीफाय, सगळीकडे ही गाणी आता रिलीज झालेली आहेत. व्हिडिओ सॉन्ग आता गो फक्त रिलीज झालेलं आहे, गोवाचं नाव काय, जे तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर ऐका, पण सगळी गाणी ऐका, तुम्हाला म्हणजे मजा येईल गाणी ऐकायला. नक्की आपले प्रेक्षक व्हिडिओ बघून गाणी ऐकणार आणि त्याच्यावर रील बनवणार आणि प्रचंड प्रमाणात व्हायरल करणार आणि चित्रपट सुपरहिट होणार. मला एक विचारायचं, किती गाणी आहेत या चित्रपटात? टोटल 6 गाणी आहेत. 6 गाणी आहेत. 6 गाणी आहेत. कोकण असं ऐकायला येणार सगळीकडे. हा, म्हणजे कोकण बेसिकली काय आहे ना, मला असं वाटतं गाण्यांची लिरिक्सची एक भाषा असू शकेल, पण संगीताची स्वतःची एक भाषा आहे. आणि म्हणूनच तर आपल्याला आहे ना,
एकला चालो एकला चालो एकला चालो रे. रवींद्रनाथांचं हे का आवडतं, किंवा बंगाली कागज के दो, ते जे गाणं आहे, कागज के दो पंख लेके उडा चला जाय रे. तर हे जे भाषा आहे ना, लिरिक्सची भाषा आहे, पण संगीताची जी भाषा आहे ना ती वेगळी आहे. त्यामुळे कोकण असो किंवा काही असू देत, ते जे संगीत आहे, तो जो आवाज आहे ना, तो मंत्रमुग्ध करून टाकतो तुम्हाला. छान छान. मला विचारायचंय, हा चित्रपट बनवतो आपण, कधी पण कोणता पण मोठा चित्रपट बनवतो या छोटा बनवतो काही, पण खूप अडचणी येतात. हा चित्रपट बनवताना अशा कोणत्या अडचणी आल्या आणि ते कशा तुम्ही सोडवल्या? मी बेसिकली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट FTI पुणे, तिथून मी फिल्म एडिटिंग मध्ये स्पेशलायझेशन केलंय. त्याच्यानंतर मी 4 वर्ष पाणी फाउंडेशन ऐकलं असतील, आमिर खानचं. पाणी फाउंडेशन सोबत क्रिएटिव्ह असोसिएट म्हणून काम केले. जलसंधारण या विषयावरती अनेक लिखाण व्हिडिओज वगैरे केलेले आहेत. तुफान आल्या कार्यक्रम यायचा ना, तुफान आल्या जीवरती, त्याचं रायटिंग व्हॉइस ओव्हर आहे त्याच्यात, माझा एडिटिंग केलंय मी. सो ते करत असताना कुठेतरी 4 वर्षानंतर मला असं नोकरी करायची नव्हतीच, म्हणून तर मी इंजिनिअरिंग कम्प्लीट करून मग सिनेमाकडे आत्मिक समाधानासाठी आलो. तुम्ही पण इंजिनियर आहे? कुठलं? मी पण इंजिनियर. कुठलं इंजिनिअरिंग? इलेक्ट्रॉनिक. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम. वा, सेम आहे. बेस्ट. सॉरी, मध्ये सगळे इंजिनियर वाया गेले. आणि इंजिनिअरिंगचं कसं असतं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर कळतं, अरे माझ्याकडे हे टॅलेंट आहे, आता वापरूया. मला इंजिनिअरिंग करता करता जाणवलं, पण आता काय इंजिनिअरिंग. आणि पण मी तुला सांगू गंमत काय, मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते. बरेच जण मला विचारायचे की इंजिनिअरिंग केल्यानंतर सिनेमात का वळला. तर मला लक्षात आलं की अरे हे ना कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे, की आपण काय करतो की कोणतेही शिक्षण म्हणजे त्याचा कंटेंट असं आपली धारणा झाली की इंजिनिअरिंग मध्ये मी जे विषय शिकलो ना ते म्हणजे इंजिनिअरिंग नाहीये. मी अभ्यास कसा केलाय, मी शिक्षण कसं घेतलंय, ती प्रोसेस म्हणजे ते शिक्षण आहे. बरोबर. आता माझे जेवढे इंजिनियर फ्रेंड्स आहेत, जे रिलायन्स किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांत कामाला आहेत, मी त्यांना विचारतो काय रे तुम्हाला BEE मधलं काय आहे, मायक्रो प्रोसेसर मधलं काय आहे, काही सुद्धा नाही. मला हे विचारतो नाही, विचारलं तर येणार नाही, पण मी म्हणतो की त्यांना ते इम्प्लिमेंटच नाहीये. प्रत्येक कंपनीची प्रोसेस वेगळी आहे. पण कारण की एका इंजिनिअरिंगला ज्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो ना, त्याला त्यातली थिअरी समजून घ्यायला लागते, 4 पुस्तकं वाचायला लागतात, त्यातून एक आयडियल आन्सर बनवायला लागतं, असाइनमेंट्स पूर्ण करायला लागतात, वायवा द्यावा लागतो. ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस त्याला एक बेटर ह्युमन बिंग नाही म्हणता येणार, पण एक बेटर टेक्निशियन बनवतो, जे की टेक्निशियन या कंपन्यांना लागतात. त्याच्यात जर कोणी गडबड केली असेल ना, तर मग तो माणूस पण टेक्निशियन म्हणून गडबड आहे, मग त्याची प्रगती तिकडे पण प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. सो मला असं वाटतं की इंजिनिअरिंग किंवा कुठलंही शिक्षण, आता लोक म्हणतात की संस्कृत कशाला शिकायचं, त्याचा काय उपयोग आहे. मी म्हणतो की पुन्हा तेच आहे, अरे संस्कृत तुम्ही काय शिकताय ते महत्वाचं नाहीये. संस्कृत शिकताना तुम्हाला जे व्याकरण समजून घ्यायला लागतं ना, त्याने तुमच्या भाषेचा पाया बनतो. मराठी भाषा आपण जी शिकतो त्या भाषेला व्याकरण आपल्याला शिकवायला लागत नाही, कारण आपली ती मातृभाषा आहे. पण जेव्हा संस्कृत शिकतो ना तेव्हा कळतं सला ते सला ना ते विभक्ती, देव हा देवो देव हा प्रथमा म्हणजे काय उपयोग त्याचा पुढे. मी एवढे वर्ष वंदे मातरम बोलतोय, काय वंदे मातरमचा अर्थ मी तुला 10 लोकांना बसवू, 10 लोकांपैकी 1 लोकांना सुद्धा त्याचा ग्रॅमॅटिक अर्थ नाही कळणार. हे जेव्हा मी संस्कृत शिकलो तेव्हा मला कळलं की वंद हे आत्मनेपदी आहे. ते जसा कर्ता असतो तसं क्रियापद असतं. बरोबर. मी कर्ता म्हणजे प्रथम पुरुष, मी जातो म्हणजे मी प्रथम पुरुष, मग क्रियापदाला पण प्रथम पुरुष लागतं. ए वहे महे से इथे धे ते इथे अंते. आता इथं तुझ्या डोक्यावरून जाईल बऱ्याच जणांच्या, पण मी काय सांगतोय की वंद हे मूळ धातू आहे, त्याला ई लागतं. ई वहे महे ई वंद अधिक ई वंदे. मातरम काय आहे, मातरम हा मूळ शब्द मातृ आहे, तो ऋकारांत चालतो. माता मातरव मातरहा, मातरम मातरव मातरहा प्रथम, माता मातव माता माला माले माला, माता माते माता हा प्रथमा. असं करत करत जेव्हा तू चतुर्थीवर जातोस तेव्हा ते येतं मातरम. आता चतुर्थी मराठीत काय आहे, सला ते सला नाते. हे सगळं बाउन्सर आहे, मला माहिती आहे. मला असं वाटायला माझ्यासमोर संस्कृतचे मॅडम आले, माझ्या शाळेतले संस्कृतचे मॅडम म्हात्रे मॅडम होते, शेलेंद्र शाळेत होतो मी, आणि म्हात्रे मॅडमची मला आठवण आली, मी आता पळून जातो. नाही थोडी गंमत नाही, पण मी काय सांगतोय की मग सला ते सला मातेला वंदन करतो.
वंदे मातरमचा अर्थ काय आहे? मी मातेला वंदन करतो. वंदे मातरम, मी भारत मातेला वंदन करतो. हे कोणाला माहितीये? लोक आपले वंदे मातरम म्हणतात म्हणून आम्ही बोलतो. आता हे काय, आता हे जेव्हा मी शिकलो ना सिद्धेश, तेव्हा मला त्यातलं व्याकरण कळलं. आता जेव्हा मला त्यातलं व्याकरण कळलं ना, तेव्हा माझं इन जनरल भाषेची जी माझी फॅकल्टी आहे ना डोक्यातली, ती डेव्हलप झाली. आज मी कोणतीही भाषा लगेच शिकू शकतो, कारण मला मुळात भाषेची फॅकल्टी, भाषेतल्या ग्रामरची गंमत कळली. मूळ कळालं. करेक्ट. त्यामुळे मला तू कुठेही भाषा संदर्भात कुठेही बसव, मी तिकडे अडॉप्ट करू शकतो पटापट गोष्टी. मी म्हणतो की हे शिक्षण म्हणजे तो कंटेंट नाहीये, शिक्षण प्रोसेस आहे. एनिवे, कुठे होतो आपण? आपण फिरत गेलो. कशाला आलो पण इथपर्यंत? म्हणजे चित्रपट बनवला, अडचणी कशा तुम्ही सॉल्व्ह केल्या? अडचणी. तर पाणी फाउंडेशन नंतर मग सिनेमा बनवायचा होता आणि मग राजीनामा दिला आणि फिरत होतो प्रोड्युसर शोधायला. पण फर्स्ट टाइम फिल्म मेकर ना, त्याच्यामुळे प्रोड्युसर मिळेना. कोणा सगळ्यांच्या अटी, आमच्या हिला हिरोईन घ्या, आयटम सॉंगच टाका, स्क्रिप्ट मध्ये हे बदल करा, आपले डिमांड वेगळे असतात. मी म्हटलं काही नाही, आपल्याला पाहिजे तर सिनेमा बनवायचा असेल तर आपल्याला पैसे उभे करायला लागतील. मी आणि माझे मित्र अंबरजीत आमले, आमचे चारू दत्त सोमण म्हणून देवगडचे मित्र आहेत, आम्ही तिघांनी सिने कथा कीर्तन नावाची संस्था सुरू केली, निर्मिती संस्था फॉर्म केली. आता सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती सिने कथा कीर्तन हे पेज तुम्ही जर फॉलो केलं, त्या पेजवर गेलात तर कुर्ला टू वेंगुर्लाचे सगळे तुम्हाला पब्लिसिटी कंटेंट तिकडे मिळेल. नक्की शेअर करा. येस, प्लीज बघा. तर सिने कथा कीर्तन CINEKATHAKIRTAN सिने कथा कीर्तन. एवढं सरांने स्पेलिंग सगळं सांगितलं, मिस्टेक करू नका. माणूस जाम मिस्टेक करतो. अरे मिल रहा नाही अरे, सरने गलत बताया. मला माहिती आहे म्हणून मी मुद्दाम स्पेलिंग सांगितली. असो, तर मग आम्ही फॉर्म केला आणि म्हटलं आमचे नातेवाईक वगैरे सगळं, कारण एनिवे मी तुला सांगितलं स्पंदन. तर आता काय झालं, गेल्या 30 वर्षात ना महाराष्ट्रात ग्रामीण भागात ट्रेन या वर्कशॉपच्या माध्यमातून एक टीम तयार झाली, प्रोफेशनल टीम तयार झाली. म्हटलं या टीमला आपण आपला सिनेमा बनवायचा, आपला सिनेमा आपल्याप्रमाणे. पैसे कोण आणणार, कारण आपण सगळे लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास. तर मग मित्र, परिवार, नातेवाईक असं करत करत थोडेसे पैसे जमवले. पहिलं शेड्यूल केलं. ते करता करता माझा साऊंड डिझायनर आहे अविनाश सोनावणे, ज्याने सैराट आणि झुंडचा साऊंड डिझायनर आहे. तर तो साऊंड डिझायनर म्हणून सेटवर आलेला. त्याने पहिला कट बघितला, एक 10 दिवसाचा कट केला. तो म्हणाला इंटरेस्टिंग आहे. तो म्हणाला मी पण प्रोड्युसर म्हणून येतो. त्याने थोडे पैसे दिले. मग माझा कॅमेरामन आहे हैदराबादचा जो रंगनाथ, त्याचा मित्र होता CA. त्यांनी त्याला सांगितलं अरे अच्छा फिल्म बनणार आहे, त्याने पैसे दिले. असं करत करत लोक चळवळीतून हा सिनेमा बनलाय. खूप त्यात म्हणजे सिनेमा उभा करणे खायचं काम नाही, त्याला खूप सारे प्रोड्युसर पैसा जमा करावा लागतो. म्हणून माझं प्रेक्षकांना आव्हान आहे की सर खूप छान टीजर तर तुम्ही बघितलं असेल, चित्रपट खूप छान आहे. तर आणि आपल्या मराठी चित्रपटाला आपलं खूप वर घेऊन जायचं आहे, खूप अवॉर्ड जिंकायचे आपल्याला. तर प्रेक्षकांना एक विनंती आहे, नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. मोबाईलमध्ये आला तर अजिबात बघू नका, आणि थिएटरमध्ये जाऊन आपल्या कुटुंबासकट जावं. 19 सप्टेंबरला रिलीज होतं. अरे सॉरी, मी डेटच विचारली नाही. 19 सप्टेंबरला. आणि काय ना सिद्धेश, मला या अनुषंगाने अजून एक सांगायचंय की मराठी सिनेमाचा प्रेक्षकांना खूप खरं तर ना सेन्सिबल प्रेक्षक आहे. तो ना कंटेंटला रिस्पेक्ट देतो. सिनेमा हा मराठी सिनेमा ऍक्टर्सवर चालत नाही की कोणीतरी अरे हा अभिनेता आहे म्हणून सिनेमा बघायला नाही. त्याला लक्षात आलं ना की माउथ पब्लिसिटीने ना सिनेमा कानावर येतोय, चांगला तो चालतो. माझं म्हणणं आहे की पहिले 3 दिवस जर फुटफॉल आला थिएटरला ना, तर सोमवारपासून तो सिनेमा कंटिन्यू राहतो. नाहीतर आता ना मराठी सिनेमाची अशी अवस्था आहे की 3 दिवस जर प्रेक्षक नाही आला तर सोमवारी सिनेमा काढला जातो. आपण म्हणतो मराठी टिकली पाहिजे, मराठी. पण जशी प्रादेशिकता, ज्या प्रादेशिकतेबद्दल आपल्याला अभिमान आहे असं आपण दाखवतो, त्यासाठी आपल्या कृती फार कमी असतात. बरोबर. तर मराठी सिनेमा जर तुम्हाला असं वाटतं ना की चांगला आहे किंवा टिकला पाहिजे, तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे 3 दिवस खूप महत्वाचे आहेत. या 3 दिवसात तुम्ही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला पाहिजे. तो 12. आता काय होतं, प्राईम टाइम मराठी सिनेमाला देत नाहीत, प्राईम टाइम देत नाहीत, बरोबर. पण तो प्राईम टाइम मिळवायचा असेल तर नॉन प्राईम टाइमला पण जाऊन सिनेमा बघा. त्यांना कळू देत थिएटरवाल्यांना की या सिनेमाला प्रेक्षक येतो. मग ते स्वतःहून टाइम देतात, स्वतःहून विचारतात. तर कुर्ला टू वेंगुर्लाच्या बाबतीत माझं सगळ्या प्रेक्षकांना एवढंच आवाहन आहे, 19 सप्टेंबरला फिल्म रिलीज होते. प्लीज बुक माय शो वरती जाऊन, आता त्या काही दिवसांनी त्याचे तिकीट्स ओपन होतील, बुक माय शो वर जा, प्रत्यक्ष तिकीट घरावर जा. पण पहिल्या 3 दिवसात जास्तीत जास्त लोकांनी सिनेमा बघा.
माझी एवढी गॅरंटी आहे सिद्धेश की जो सिनेमा बघेल तो बाहेर जाऊन 4 लोकांना घेऊन येईल, फॅमिलीला घेऊन येईल की बॉस हा सिनेमा आपण बघायचा. बोलले ना तुम्ही. तुला गोवा मराठी फिल्म फेस्टिवलची किस्सा सांगतो. गोवा मराठी फिल्म फेस्टिवल सर बोलले मराठी प्रेक्षक खूप सेन्सिटिव्ह आहे. खरी गोष्ट आहे. कारण की बघा, प्रेक्षकांना जर चित्रपट आवडला तर सैराट सारखे एकदम उंच पण घेऊन जातात. जर नाही आवडला तर प्रेक्षक जाणार नाही. आता उदाहरण जातं, मी नाटक खूप बघतो, मला नाटक बघायला खूप आवडतं. 500 रुपये तिकीट असते, पण मराठी प्रेक्षक गर्दी करतात आणि एकच नाटक किती त्यांनी 10 वेळा बघून ते 20 वेळा प्रत्येक वेळी गर्दी करतात प्रचंड. तो सेन्सिटिव्ह तुम्ही पॉईंट बोलले ना, तर खरंच खूप छान प्रेक्षक आहे. प्रेक्षक खूप आहे. आणि असंही नाही, लहान आजोबा सगळे जातात, त्यांना चालायची ताकद नसते तेही जातात. करेक्ट. एवढं प्रेक्षकांनी जर डोक्यावर घेतलं ना, प्रचंड मराठी प्रेक्षकांना डोक्यावर घेतात. आणि कितीचे शो असतात ते, 4चे वगैरे शो असतात, ऑल टाइम आहे ना 4, तरी लोक जातात की मध्येही असेल तरी जातात ते, पण बघतात. अरे मी आपण अनंत चतुर्दशीला काय पण लोक इव्हेंट ठेवायला घाबरतात. मराठी नाटकं ठेवली, हाऊसफुल गेली. काल अनंत चतुर्दशी होती, विचार करतात लोक. रसिक प्रेक्षक जातात, रसिक प्रेक्षक. आणि आपला खूप कंटेंट महत्वाचं, कंटेंट महत्वाचं आहे. सरांनी खरंच एवढा आत्मविश्वासाने सांगितलंय आणि आपल्याला भरोसा दिला की हा चित्रपट खूप छान आहे, तर नक्की तुम्ही बघा. सरांच्या विषयाकडे तो मगाशी मी मध्ये अडवलं. असं काय म्हणत होते तुम्ही? गोवा मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रीनिंग होतं आपल्या फिल्मचं. आता गोव्याला आपल्याला कोण ओळखतं नाही, पण कुर्ला टू वेंगुर्ला या फक्त टायटल काहीतरी इंटरेस्टिंग असणार म्हणून अख्खं थिएटर फुल झालेलं बघायला. नंतर काय लोक उभं राहून पण सिनेमा बघायला. आणि जेव्हा फिल्म संपली तेव्हा अख्खं थिएटर, तो व्हिडिओ आहे फेसबुकवर, आमच्या सिनेकथा कीर्तन पेजवर, माझं नाव विजय कलमकर, माझ्या पण पेजवर तुम्हाला मिळेल. अख्खं थिएटर उभं राहून टाळ्या वाजत, स्टँडिंग ओवेशन. आणि राजेश मापुसकर, फेरारी की सवारी, व्हेंटिलेटेड डायरेक्टर, ते आलेले फिल्म बघायला. त्यांना एवढा सिनेमा आवडला ना सिद्धेश, की म्हणजे आता त्या प्रमोशन आणि पब्लिसिटीसाठी ते सुद्धा माझ्याबरोबर उतरले. आता बघ, आपल्याकडे स्टुडिओचा बॅकअप नाहीये, जसं मोठे मोठे स्टुडिओज आहेत राईट, आता कॉर्पोरेट्स आहेत, तर ही फिल्म लोक चळवळीतून बनली आहे, लोक चळवळीतूनच ही रिलीज होते. याच्या पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी जो मोठा फायनान्स लागतो तसं आपल्याकडे नाहीये. त्यामुळे सतत बंबार्डिंग वगैरे करणं आपल्याला शक्य नाहीये. आपण आपल्या पद्धतीने जे जमतोय ते करतो. पण मला एवढं माहितीये की माझा इन्फ्लुएन्सर कोण आहे, हा सामान्य प्रेक्षक आहे. माझी गाणी बघा, माझं टीजर बघा, माझं ट्रेलर बघा, आणि तुम्हाला जर वाटलं ना की बॉस वर्थ आहे, शेअर करा. आणि माउथ पब्लिसिटीने सिनेमा चालतो एवढं मला माहिती आहे. आणि आपला सिनेमा माउथ पब्लिसिटीने जोरदार वाजणार. खरं सर, खूप छान उत्तर तुम्ही देतात आहे आणि हे कंटिन्यू ठेवायचं वाटतं, म्हणून मी 2-3 प्रश्न आता वाढवतोय. कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट तुम्ही एवढा मोठा आणतात आहे, कुटुंबाचा कसा सपोर्ट होता, कशी मदत केली त्यांनी? मी मगाशी म्हणालो तुला की माझा जर्नीच पूर्णपणे आहे ना चांगल्या माणसांच्या सपोर्टने माझा पूर्ण झालेला आहे. तर कुटुंब म्हणजे माझे आई वडील, माझ्या बहिणी, यांच्यामुळे मी उभा राहिलो लाईफ मध्ये. अमरजित आमलेंचा सपोर्ट होता म्हणून मी सिनेमा क्षेत्रात आजपर्यंत टिकला, माझा प्रवास झाला असा. आणि कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय काहीच होत नाही. माझी पार्टनर स्नेहल आज ज्या पद्धतीनं खंबीरपणे, कारण मी घरी नसतो रे, मी दिवस रात्र बाहेर असतो, पब्लिसिटी हे ते वगैरे, तिचं करिअर सांभाळून ती ज्या पद्धतीनं खंबीरपणे उभी आहे ना लाईफ मध्ये, त्याच्यामुळे हा प्रवास सोपा होऊन जातो. अदरवाईज एकट्या माणसाला थोडासा जरा स्ट्रगल जास्त. आणि कन्सिडरिंग माय ओव्हरऑल सिच्युएशन, सपोर्ट कुटुंबाचा खूप मॅटर करतो, खूप मॅटर करतो. सपोर्ट पाहिजे, सपोर्ट पाहिजे. सपोर्ट इन द सेन्स काय ना सिद्धेश, मला असं वाटतं की ना सपोर्ट वेगवेगळ्या प्रकारचा असतो कुटुंबाचा. म्हणजे माणसं माझ्याशी मनाने जुडलेली आहेत ना, हे पण खूप महत्वाचं आहे राईट. तुला सांगतो, स्पंदन परिवार सिनेमा मुवमेंट ही जी आमची चळवळ आहे ना, त्यातले कधीतरी त्यांना तू भेटलं पाहिजे. भेटणार नक्की. ते पण एक आमचं कुटुंब आहे ना. अरे काय म्हणजे कुटुंबासारखी सगळी मुलं एकत्र आहेत आणि इतका भयंकर आधार आहे ना त्यांचा. म्हणजे माझं सगळ्या जेवढ्या मी स्ट्रीम्स माझ्या लाईफ मध्ये ओपन केल्यात ना, प्रत्येक ठिकाणी ना अशी सगळी माणसं इतकी सुंदर मिळाली मला, पॉझिटिव्ह आणि सुंदर माणसं मिळाली. माझी फॅमिली असेल, माझी पार्टनर स्नेहल असेल, माझं स्पंदन परिवारातले माझे सगळे मित्र परिवार असतील, पाणी फाउंडेशन मध्ये मित्र असतील, मैत्रिणी असतील. मी आतापर्यंत जेवढ्या माझ्या स्ट्रीम्स मध्ये गेलोय ना, मला फॉर्च्युनेटली आहे ना ती माणसं खूप चांगली मिळाली आणि त्यांच्या सोबत हा माझा जर्नी झालाय पूर्ण. तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट आहे आणि तुम्हाला संस्थेकडून पण छान माणसं मिळाली,
तर मला एक विचारायचं आहे, परमेश्वराची साथ कशी मिळते? मी तुला सांगू का, मला परमेश्वर ही माझ्यासाठी कन्सेप्ट आहे, ही माणसांमधली आहे. हे सगळे परमेश्वर आहेत. माणसात स्नेहज्योत मधली माझी जी सगळी माझे जे सहकारी आहेत, सुधाताई आहेत, गदा पटवर्धन आहेत, अमरित दामले असतील, आणि आई बाबा असतील, माझी पार्टनर असेल, कोणी म्हणजे आजूबाजूला जी जी चांगली माणसं आहेत ना, ती सगळी माझ्यासाठी परमेश्वर आहे. ते विष्णू, गणपती, गौरी सगळे ते सगळे हा ते सगळे. हा चित्रपट सुपरहिट होणारच आहे, त्यात तुम्ही आत्मविश्वासाने बोलतात. ह्याच्यानंतर ह्याचा पार्ट 2 काढणार की अजून खूप सारे विषय आहेत तुम्हाला कोकणात जाऊन असे विषय आणायचे, या वेगवेगळे विषय चित्रपट आणायचे? ऍक्च्युली खूप विषय आहेत कोकणातच, कितीतरी विषय त्याच्यावरती बनवू शकतं. आणि डोक्यामध्ये काही आयडियाज आहेत ज्याची डेव्हलपमेंट होते. हे सर्व डिपेंड करतं की ते हा चित्रपट जर यशस्वी झाला, सिद्धेश होणारच आहे. हा सुंदर. तर हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर अनेक स्क्रिप्ट रेडी आहेत. फक्त आता काय आहे, हा जसा आम्ही लोक चळवळीतून तयार केला सिनेमा, तसाच दरवेळेला लोक चळवळीतून होऊ शकेल की नाही आम्हाला माहिती नाही रे. कारण खूप भयंकर पेशन्स आणि स्ट्रेस येतो या सगळ्यामध्ये. तर निसर्गाने जर साथ दिली तर त्या सगळ्या स्क्रिप्ट आपण इम्प्लिमेंट करू. आता एवढे मोठे मोठे कलाकार घेतले, मला जरा विचारायचं मुद्दा, पुढचा या चित्रपटात कोणत्या युवा पिढीला घ्यायचाल? मला तर घ्यायचाल, प्रश्न नाही, मला घ्यायचाल, तुला पण घ्यायचाल, मी सगळ्यांना घ्यायचाल, काय काळजी करू नको. बारीक पंच मारला. मी तुला सांगतो, ऑडिशन हे महत्वाचं. ऑडिशन मध्ये तू पास झाला असतो, तुला पण घेऊ. म्हणजे सरांचं सांगायचं येतोय, चिटिंग नाही. चिटिंग नाही काय बघ, आपण ऑडिशन देऊन येणार. कलेशी काय आहे की आपण जगतोच कलेसाठी, कळलं ना. तर जिच्याशी काय प्रतारणा करायची ना, बरोबर. अदरवाईज मग मला अनेक प्रोड्युसर भेटलेले, पैसे देतो, तिला हिरोईन कर, तुम्ही मला हिरो कर, माझ्या इथे शूटिंग कर वगैरे. ते करायचं असतं तर कधीच केलं असेल. अरे खुद को ही बेचना था तो इंजिनियरिंग फील्ड में बेचना ना, उधर ज्यादा पैसे मिळते. बरोबर. त्यामुळे इथे नाही प्रतारणा. बरोबर. छान उत्तर, खूप छान हो सर, खूप पॉझिटिव्ह उत्तर देतात. मला एक सर, आता आपण एक विचारतो मी तुम्हाला, तुमच्यासारखे असे हँडिकॅप असतील तरुण, त्यांना दिग्दर्शक बनायचं असेल, त्यांना काय सल्ला देशाल तुम्ही एका शब्दात? मगाशी तुम्ही उत्तर दिलं. मला असं वाटतं या प्रश्नाला मी थोडंसं मॉडिफाय करतो, की कोणी जर डिसेबल्ड असेल, ते मी जसं म्हणालो विजिबली इनविजिबली काही असेल ना, दिग्दर्शक होणं सोडून दे. ते तर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल चॉईस असू शकतो. मी म्हणतो की काही सुद्धा लाईफमध्ये तुम्हाला काहीही बनायचं असेल ना, एवढं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की जो कुछ आता है ना, वो इधर से आता है, इधर से आता है. राईट. तुमच्या मेंदूमध्ये आहे ना, जर तुम्ही सतत हे सांगितलं ना की हे मी करू शकतो, होणार, 100% ते होणार. शाहरुख बाबा काय बोलले, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें से मिलाने की कोशिश में लग जाती है. त्याची एक सुंदर गोष्ट सांगतो आणि मग आपण संपवूया. की दोन खूप जवळचे मित्र असतात, छोटू मोटू. मोटू मोटू असतो आणि छोटू छोटू असतो एवढूसा. आणि जंगलातून त्यांच्या शाळेत जायचा रस्ता असतो ना, तो जंगलातून जायचा असतो. तर तहान लागते छोटूला, मग विहीर असते. त्या विहिरीमध्ये तो असा वाकून बघायला जातो, पाणी आहे का, आणि त्याचा पाय मोटूला तहान लागते. तर तो पाय घसरतो आणि मोटू विहिरीत पडतो. आणि जंगल असतं ना, त्यामुळे कोण आजूबाजूला कोणच नाही. छोटू ओरडतोय आणि असा कडक्या ओरडतोय. कोण आजूबाजूला कोण नाही, मोटूला पोहता येत नाही, तो ओरडतोय, वाचव मला वाचव. कट्टू गावामध्ये रात्र होते आणि सगळे टेन्शन मध्ये, या दोघांचे आई बाबा टेन्शन मध्ये, काय कुठे गेले. रात्री खूप दुरून दोघे जण चालत येताना दिसतात आणि हे दोघे जण आहेत आणि असे पूर्ण सगळे खराब झालेले अंगविंग. आणि मग आपल्याकडे पहिलं काय करतात आई बाबा, मारतात. धरून धुतला दोघांना, धुतात, सांगा काय कुठे गेला, खोटं हे करून ते करत. तर मग हे सांगतात की तो म्हणतो की असं असं पडला हा. तो म्हणतो की मग काय नाही, मला मी तिकडे आरडाओरडा केला, कोणीच नव्हतं. म्हटलं मग तू काय केलंस, मग हा कसा काय बाहेर आला.
तो काय नाही, मी नारळाच्या तिकडे नारळाचं झाड होतं, झावळ्या होत्या त्या बांधल्या, त्या टाकल्या, त्याला म्हटलं पकड, आणि फुल जोर काढला आणि खेचलं. ते म्हणत हट, तो एवढा जवळजवळ 70-80 किलोचा, तुझं वजन 20 किलो पण नाही भरणार, तू त्याला ओढला, अजून मारतात, खोटं बोलतात, तुम्ही कुठेतरी गेलेला. ते गावामध्ये एक आजोबा असतात, सुज्ञ आजोबा, त्यांच्याकडे जातात सगळे, त्या यांच्या समोर, कारण त्यांच्यासमोर कोणी खोटं नाही बोलत. ते यांना खरं खरं सांगा. ते विचार काय झालं बाळांना, म्हणतात की असं असं झालं आजोबा, खरं खरं तेच सांगतात. तर सगळेजण म्हणतात अरे ते आजोबांसमोर कोण खोटं बोलली, अजून मारतात, धरून धुतात, म्हणजे आजोबांसमोर खोटं बोलतात. तर ते म्हणतात थांबा. आजोबा म्हणतात की ते खोटं नाही बोलत आहे, खरं बोलतात. म्हणजे कसं शक्य आहे, शक्यच नाही याला ते करणं. ते म्हणतात की त्या वेळेला, त्या क्षणाला तू हे करू शकत नाहीस हे सांगणार तिकडे कोणीच नव्हतं, म्हणून हा ते करू शकला. तुमच्यापैकी एक जरी तिकडे असता आणि अरे वेळाच का, तुला हे जमणार आहे का, हे जर बोलला असता तो, त्याला तो ते करूच शकला नसता. अरे त्याच्या गावीच नव्हतं ना, त्याच्या ध्यानीमध्येच नव्हतं की हे मला जमणार नाही. त्यामुळे त्याने त्याच्या अंगातली अख्खा जोर काढून त्याच्या मित्राला बाहेर काढलं. छान उदाहरण दिलं सरांनी. त्यामुळे हे जे आजूबाजूचे जे निगेटिव्ह एनर्जीज असतात ना, त्यांना बाजूला करायचं आणि आपण स्वतःला सांगायचं की मी करू शकतो. होतं बरोबर. सरांनी खूप छान गप्पा मारल्या आपल्यावर, आणि कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची सरांसाठी खूप शुभेच्छा देतो. आणि मला ही व्हिडिओ बघून नक्कीच माहिती आहे की प्रेक्षक थिएटरमध्ये जाणार आणि हा सिनेमा सुपरहिट करणार, डोक्यावर घेणार. सरांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. आणि एक गोष्ट सांगतो की मी हे नवीन चॅनल ओपन केलंय, सिद्धू गोंधळ म्हणून. या चॅनलला जास्त सबस्क्रायबर पण 300 आहेत आणि खूप कमी आहे, तरी पण सरांनी मला साथ दिली आणि माझ्यावर एवढा मोठ्या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी माझ्यासोबत इंटरव्ह्यू झाली. तर सरांचं एक खूप मोठं मन आहे आणि मी हे सरांकडून आज शिकलोय. उद्या जरी मी खूप मोठा झालो, माझा चॅनल मोठा ग्रोथ झाला, तर मी पण हेच करणार. सरांनी कोणी माझ्याकडे आला जो नवीन असेल तर त्यालाही मी अशीच साथ देणार. सर तुमच्याकडून एक खूप मोठी गोष्ट शिकलोय. काय तू नवीन जुनं असं काय नसतं, आपण माणसावर माणसांची कनेक्टेड असलं पाहिजे. आणि माझं तेच म्हणणं आहे की तुमचे व्ह्यूज किती आहेत, तुमचे सबस्क्रायबर्स किती आहेत, याने माणूस नाही ना डिफाईन होत. ही सगळी. आणि सिनेमा काय सांगतो, कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमा तेच तर सांगतो की तुमची प्रगती ही सोशल मीडियाने इन्फ्लुएन्स झालेली नसली पाहिजे. तुमची प्रगती तुम्हाला डिफाईन करता आली पाहिजे. त्यामुळे तू मला चॅनल्स वगैरे पाठवले, पण मी ते फार बघितलं नाही, अगदी ऑनेस्टली सांगायचं तर. मी म्हटलं कशाला, काय तुझे व्ह्यूज किती आणि सबस्क्रायबर्स किती आहेत, कशाला, तुला वाटलं ना माझ्याशी बोलावंसं, संपलं, ये गप्पा मारू आपण, सिंपल आहे. त्यामुळे बिंदास मजा करायची. धन्यवाद सर, खूप छान गप्पा गोष्टी झाल्या आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप मनापासून आभार आहे तुमचे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर.